महाशिवरात्रीच्या या स्पेशल व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आजचा आडवाटेवरील प्रवास आपल्याला घेऊन जात आहे दांडेलीच्या प्रसिद्ध असं अभयारण्यामध्ये असणाऱ्या कवळा महादेव मंदिर, जे की वर्षातून दर्शनासाठी फक्त एकच दिवस खुले असते आणि आज त्याच दर्शनासाठी मित्रांनो आपण जात आहोत. चाललेलो मित्रांनो, जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर चालत जावं लागतं आणि त्यानंतर मग मंदिर आहे. फुल गर्दी आहे मित्रांनो, फुल गर्दी. कोल्हापूरवरून मित्रांनो या ठिकाणी कसे याल तर डायरेक्ट कोल्हापूरवरून दांडेली बस आहे. त्या बसने तुम्ही सुरुवातीला दांडेलीमध्ये यावे आणि दांडेलीपासून 25 किलोमीटर अंतरावरती कवळा महादेव मंदिर, जे की मोठ्या अशा गुहेमध्ये असणारं हे मंदिर आहे आणि या ठिकाणी तुम्ही येऊ शकताय. आत जंगलामध्ये बाईक किंवा कार गाडींना प्रवेश नाही आहे, तर गव्हर्नमेंटने तिथे बसेस ठेवलेले आहेत, जे की जंगलामध्ये जो कच्चा रोड आहे त्या कच्च्या रोडनं आपल्याला या बसेस आतमध्ये सोडतात. जाण्या येण्याचे एका व्यक्तीचे 50 रुपये चार्जेस आहेत, जे की जाताना 25 येताना 25, आणि अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी येऊ शकताय. स्टेप आहेत मित्रांनो आणि पायऱ्या उतरून खाली जायचं आहे. तर एकदम फुल गर्दी आहे, एकदम सोडलेले आहेत. आता एकदम डाऊन आहे. पहिल्या पायऱ्या फुल गर्दी आहे. पहिल्या तर आलो नव्हतं, आता हे केल्या. या ठिकाणी प्रसिद्ध असं महादेवाचं मंदिर आहे. नमो पार्वती पते हर हर महादेव. जय श्रीराम. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. शिकायला
निसर्ग आणि अध्यात्माचा अद्भुत संगम आहे कवळा महादेव मंदिर, जे की दांडेली वन्यजीव अभयारण्याच्या गाभ्यामध्ये गुहेमध्ये वसलेले आहे. कवळा महादेव मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे. गुहेच्या छतातून पाण्याचे थेंब सतत शिवलिंगावरती पडत असतात, ज्यामुळे निसर्गच महादेवाचा अभिषेक करत आहे. कवळा महादेव मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे आणि त्याचा वरील पृष्ठभाग हा रुद्राक्षासारखा दिसतो. गुहेच्या बाहेरील समोरील बाजूस एक छोटेसे मंदिर आहे. मित्रांनो, वर्षातून हे मंदिर एकदाच ओपन होते महाशिवरात्रीला, त्यामुळे गर्दी इतकी आहे की लोकांना दर्शन घेण्यासाठी अगदी तासनतास रांगेत उभं राहावं लागलं. आणि खूप प्रसिद्ध असं हे देवस्थान दांडेलीच्या एकदम मोठ्या अभयारण्यामध्ये असणारं असे हे मंदिर. आणि अशा पवित्र ठिकाणी महाशिवरात्री दिवशी शंभू महादेवांच्या दर्शनासाठी जाण्याचा मला योग आला. आणि मित्रांनो, माझ्या व्लॉगच्या माध्यमातून हे तुम्हाला दाखवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे. व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांनो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत, मित्रांच्यापर्यंत शेअर करा. तसेच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा दाबा. तसेच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लवकरच भेटू अशाच एका आडवाटेवरील प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. नमो पार्वते पते, हर हर महादेव.